नगरपालिका निवडणूक लागली आहे माहित आहे माहित आहे कोण आहे नगराध्यक्ष पाणी प्यायला नव्हतं त्यांनी पाणी दिलं भाजपचं मग तुम्ही लय असे निवडणूक लय पाहिले तुम्ही मग म्हातार झालो आता कसं आहे पहिली निवडणूक आता निवडणूक किती फरक आहे? आता इले अवघड आहे नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार आहेत सुनंदाताई आवताडे आणि जगताप कोण सरस आम्ही जगतापाला देणार उघड सांगायचं जगतापला जगताप का? गरीबाला गरीब मच्छर चावते हे चावते मग आता मच्छर त्यानं काय पाक झाकण लावावं त्यांनी बोट दाखवेल त्या ठिकाणी आहे मस्त बसून दिलं कमळ आणायचं आणि काय काय म्हणताय कमळच आणणार आहे आमचं कमळच आणणार आहे हो. सगळे कमळच म्हणाला दुसरे हो. पण ऐकतात का नाही इकडे पण आम्हाला काय गरज नाही कोणाची काय कर नाही का पण बरं. आम्ही त्यांनाच निवडून देणार चिन्ह काय त्यांचं माहित आहे का माहित आहे कमळ कमळ हा. बर आणि त्यांनी तिथं त्या बँकेमध्ये फ्रॉड केला त्यामुळे ते 9 महिने जेलमध्ये होते उमेदवार आहेत. उमेदवार सध्या 9 महिने जेलमध्ये होते हा. त्या उमेदवाराला सोडण्यासाठी आमच्या उमेदवाराला प्रयत्न केले बरं. आणि त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी 15 कोटीचा भ्रष्टाचार केला दुसरा दरोडेखोर सांगोल्यातून इथं मंगळ्यात आलाय प्रचार कराय तो त्याचा साथीदारच आहे आपलं येईल कमळ कमळ हा मग आम्ही कमळात आमची सोय केली आम्ही त्याला बरं. म्हणजे कमळच मग बरं आजी तू उगाच खाल्ली ते ह्यांनी आणि त्यांचे जे आता उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांनी मराठा महासंघाने एक बँक काढली होती की बँक आपण जिरोडी सगळ्या आपतिष्टांना करी देणार बर हा समाजातील लोकांनी त्यांना तड्याची सोबत हा म्हणजे आमदार समाधान दादा हा बाकी ठिकाणी पाणी नाही म्हणते रे ओरडते पाणी नाही म्हणते. का बरं पाणी नाही आज बेद मोटरच पाणी यायला आलंय आता कडपासून आता जसं आम्हाला दिलं हा. तसं पाणी येते नमस्कार मी भारत शिंदे सध्या मंगळवेढा नगरपालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे येणाऱ्या 20 तारखेला याची निवडणूक प्रक्रिया पार पडेल मात्र त्या अनुषंगाने सध्या उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या ज्या पद्धतीने एकमेकांवरती आरोप करत आहेत चिखलफेक करत आहेत मात्र विकासा यापासून कोणी प्रश्न काढायला तयार नाही आहेत आता ज्या माझ्यासोबत आता काही महिला उपस्थित आहेत या ठिकाणी आपण त्यांना जा विचारू की मंगळवेढाबाबत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कोण असावा कसा असावा हे देखील आपण आजी आहेत आजी नाव काय आपलं भामाबाई साधू दत्तू बर आपलं वय काय सांगा वय बघा 60 साली माझं लग्न झालंय हा. तर तुम्ही वय मोजा बर. 60 म्हणजे 1960 साली हा हा म्हणजे 40 50 70 75 80 वर्ष झालं बर तेव्हा अशी अशी इथंच आहात तुम्ही इथंच आहे आणि कुठनं कुठं आम्ही गेलो नाही बर आम्ही इथंच आहे नगरपालिका निवडणूक लागली आहे माहित आहे माहित आहे कोण आहे नगराध्यक्षपदी चंद्रकांत राजाराम घुले गोले हे वार्डात आहेत का उभं राहिलेत हो या वार्डात जायचं बर काय वाटतंय का आहेत काम आहेत का त्यांचे आहे की ही पेवर ब्लॉक वगैरे कुणी टाकलंय हे पेवर तुम्हाला सांगते हा. आम्हाला पाणी येत नव्हतं हा चंद्रकांत घुल्यानं इथनं नळ फोडून सडका फोडून आम्हाला पाणी केलं बर लाईट नव्हती लाईटी सोय केली चंद्रकांत घुले कुणाचे माणूस आहेत म्हणजे कुणाकडनं उभा राहिले आता हे चंद्रकांत घुले आपलं भाजपमध्ये उभा राहिलेत हा बर आवताड्याची सोबत हा म्हणजे आमदार समाधान दादा हा कसं आहे समाधान दादाचं काम कसं आहे मग चांगलं आहे चांगलं आहे बर होय. नाही म्हणतील की मच्छर चावते हे चावते मग आता मच्छर त्यानं काय पाक झाकण लावावं का हा हा? झाकण लावावं का बर. बर तुम्ही आलाय हा. चंद्रकांतनं 4 वेळा फोन केला शेवट गटर काढाय आली नाही ती त्यानं स्वतः जाऊन नगरपालिकेला कळवलं हा आली नाही ती मग हा. त्यानं काय करायला उमटवारानं बर हा सांगा घ्या बर आहे का मंगळवारचा विकास आहे का सगळं का हाय मग त्यांच्या विरोधात कोण आहे माहित आहे का त्यांच्या विरुद्ध हे आपले घुले हा काय बरं आता आपल्या नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार आहेत दोन आहे भाजपकडनं सुप्रिया जगताप होय. आणि इकडून अवताडे सुनंदाताई अवताडे उभा राहिलेत हा काय वाटतं दोघांपैकी कोण चांगलं काम करेल दोघं पाकिट चंद्रकांतच काम करेल चांगलं नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेत ही नगरसेवकसाठी भाजप हा भाजप भाजप चांगलं हा बर भाजप चांगला आहे आपलं. बर आजी नाव काय आपलं मला काय नाव सांगा मला नाव सांगा तुमचं नाव सांगायचं नाव सांगा मला मला बाई विष्णूवाळे की ह्यात इथं राहत आहे हेतच राहत का आहे का सुधारणा आहे का इथे? सुधारणा आहे कोणी केले चंद्रकांत गुलेन गोले पेन कोणाकडनं आहेत ते मी कमळाकडनं कमळ बर कमळ सगळेच कमळ म्हणते तुम्ही ठरवून आहे का असं म्हणजे ठरवूनच आहे बर
कमळ बर. बाकी कोण दुसरे बाकी काय होगा समधी सारखे आहे ती हा हा समधी सारखे आहे ती बर कामात कोण करते कामच काय करते चंद्रकांत गुले ती करते गटरची सोय करते बोलवून घेते पाणी करते आम्हाला पाणी प्यायला नव्हतं त्यांनी पाणी दिले भाजपचं मंगळवार शहरात काम कसं आहे काम चांगलंच हा. आहे समधी चांगलं आहे हा चांगलं आहे. यंदा तुम्ही काय ठरवलंय काय ठरवलंय हाय आपण कसं येईल तसं येईल कोण कोण येऊ काय होती काय सांगतो शकत मतदान नाही. कोणाला करणार आहे मतदान कुणाला आमच्या मनाला वाटेल ते पुन्हा करणार. कोणाला पण? कुणाला आम्ही सांगू शकत नाही भाजप तर म्हणताय पण होय, सांगू. मग कुणी केल्या त्याला सुई का चंद्रकांत गुल्ह्यान समधी केली आहे, पाणी प्यायला नव्हतं आम्हाला त्यांनी सपाक सुई केली आहे पाणी आमच्या घरापत्र पाणी येते बरं. चंद्रकांत गुले कुणाचा माणूस आहे शे गुल्ह्याचं राजाराम गुले ते आहेत पण माणूस कुणाचा आहेत त्याने त्यांनी मी आमचे अवताडे अवताडे कोण अवताडे दोन आहेत समाधान समाधान अवताडे हाय त्यांचं काम मंगळवार शहरात चांगलं आहे का? चांगलं आहे दोघांचं बी चांगलं आहे बर पण आता ते नगराध्यक्ष परीसाठी 2 उमेदवार आहेत सुप्रिया कदम हे त्यांचं दोन्हीपैकी काम कोणाचं चांगलं आहे समजायचं चांगलं आहे कोणाचं वाईट नाही म्हणजे तुम्ही दोघांचं बी बाजून आहे म्हणायचं आजी तुम्ही इकडे सारखा आजी नाव काय सकुबाई इकडे सारखा आली की सारखा सकुबाई होतो देऊ गायकवाड बर मग तुम्ही लय असे निवडणूक लय पाहिले तुम्ही मग म्हातार झालो आता कसं आहे पहिली निवडणूक आता निवडणूक किती फरक आहे आता इले अवघड निघायले बोला पहिली कशी होती पहिले अशीच होती करत आता वय झालं आमचं आता सुधारत नाही असं आहे काय ऐकून तर आहे का नाही काम कोण करते मंगळवार काम आमच्यात गलीला चंद्रकांत घोले हे सगळे चंद्रकांत गोलेच म्हणतात मग बर आमचा हाय आम्हाला सोय केली आम्ही तर म्हणणारच आहे बर पाणी नव्हतं ही सवाल पाणी पिलो आम्ही बर ही एवढ्या मधल्या टपक्यासाठी इथनं फोडून आम्हाला नळ दिले ते बाकी ठिकाणी पाणी नाही म्हणते घ्यायचं ओरडते पाणी नाही का म्हणते बरं पाणी नाही आज बेड मोटरच पाणी यायला आलंय आता कडोपासनं आता जसं आम्हाला दिलं हा. तसं पाणी येते बर आहे का सुविधा चांगली सोय सगळ्या आहे ही लाईटी रस्त पाणी सगळी सोय आहे आम्हाला माणसाला हीच पाहिजे असतं पाणी मग, रस्ता हा. आणि लाईट हा मग ती आम्हाला सोय चांगली आहे बर हा, काय सुद्धा तक्रार नाही ती हा. हा बरं अवतारे साहेबाचं काम कसं आहे हा? आमदार साहेबाचं काम कसं आहे आमदार साहेबाची ती बी पार्टी उभा आहे. चांगली आहे चांगलं आहे ती बी समाधानच्या बरं. चांगलं आहे आता भाजप पक्ष कोण येईल निवडून येतं आता आता ती मी कसं मोरलं काय सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं अंदाज काय वाटतं कोण निवडून यावं तुमच्या मनात आता तेव्हा मी मोरलं काय सांग तरी कोण तरी आपलं येईल कमळ कमळ हा मग आम्ही कमळ आमची सोय केली आम्ही त्याला त्या बरं, म्हणजे कमळच मग बरं आजी तुम्ही कुणाला टाकणार मतदान कमळालाच आहे सगळे कमळाला बर कशामुळं कमळाला कशामुळं काय नाही चांगलं काम करते ती म्हणून दुसरं काय अडचण आमची सोय होती आम्ही दोन चांगलं. चंद्रगुले चांगले आहे असं का माणसाला कामाला हा सगळे गल्ले ते असं दोन म्हणून टाकणार दुसरं काय बर अवताडे साहेबाच्या पाठीमाग आहे आम्ही अवताडे काम करतो कोण अवताडे समाधान दादा बरं. दोन आहे काम त्यांचं चांगलं हो हो चांगलं आहे काम त्यांचं बर लोकांनी काय ठरवलं एखाद्या काय लोकांना काय सांगाल तुम्ही मंगळवार शहरात लोकांना त्यांना काय सांगायचं आपलं आपलं आहे ते मनातलं काम करून जायचं हे करून बरं. दोन्ही. चांगलं आहे त्याचं आहेच या इकडे अजून काय आहे आजी तुम्ही काय ठरवलंय काय आहे तुझ गली ठरवलेलं सगळी गल्ली नवीन आता अध्यक्ष येते ते पुढे काय करते आपल्याला काय माहित आहे बरं. हा? आता ही नवीन अध्यक्ष उभा राहिले ते ना हा. आता ती पुढे काय करतील काय सांगू शकताय म्हातारे आता झालेले त्यांनी काय केलेलं त्यांचं सांगू शकतोय आम्ही बरं आता नगराध्यक्ष परीत 2 उमेदवार आहेत होय एक सुप्रिया कनी होय, दुसरे जा. सुनंदाताई अवताडे हो, दोन्हीपैकी दोन्हीचीच आहे. कोण सरस ठरेल असं आता वाटतं ही नवीन आहे ते कोण निवडून येईल ती येईल आता दिलं बरं त्यांच्या दैवानं आम्ही म्हणतोय आहेत का काम आहेत का मंगळवार शहरात काम आता ती काय ते करू शकतील तेच ते करतील आता निवडून आल्यावर बरं हा मग आम्ही काय वाकड बोलत नाही सगळी आपलीच आहे ती. गलीचीच उभा राहिले ते काय म्हणता आजी जुनी कामं लय केले ती लिंबडनं बर हा तीच पाहिजे आम्हाला बर समाधान अवताडे आणि जगतापताई हा हा हा, ती काय समाधान अवताडे आणि जगताप पाहिजे पाहिजे बर मग आपलं नंबर चंद्रकांत हा. चंद्रकांत घुले लिंबड आता ही नवीन उभा राहिली त्यानं आमची सोय सगळी केली आहे बर हा
लाईटी केली, पाणी केली, गटारीची नगरपालिके गटार लावून देणं ती ह्यानं 4 वेळा फोन केलं, जाणून आलाय. गटारी माणसं नगरपालिके लावून दिली नाही ती, गटारी भरले त्या. मग नंबर लोकांनी काय ते करावं? पहिलं तुम्हाला काय माहित आहे का, किसनला सरडा आमदार होते, रतनचंद शाह होते. ते त्यांचं त्यांना आम्हाला मते दिले त्यांना आम्ही. हा हा दिले की सगळ्याला मत पहिली झालेली. काय विचारू आपण इथं, काय महिला आहेत अजून इकडं. काय मावशी, नाव काय तुमचं? नाव सांगा आधी. माझं नाव सायरा बानू सत्तार मुजावर. मुजावर. हा, बर, काय मुस्लिम आहात? मुस्लिम आहे. मुस्लिम एकंदरीत आता काय वाटतं, एकंदरीत मंगळवार शहरात मुस्लिम लोक कोणा पाठीमाग आहेत? कमळाच्या. कमळा पाठीमाग म्हणजे भाजप. हा, भाजप. बघ, का भाजप का? आता सगळे बराबर. काम आहेत का तुमच्या वार्डात वगैरे, तुमच्या गल्लीत? कशाची कामं आता आहे तेच कामं घेऊ. वाटतं कोण करेल? आता ती तर काय माहिती आम्हाला सांग. हा मावशी, कोण करतील आता? कोण उभं राहिले माहिती आहे का? आता उभा राहिले चंद्रगुले, हा. गुंगे, हा, ते आता नवीन उपदार ते करतील काम. करतील. हा करतील. आम्ही आता आमच्या गल्लीतल्या म्हणल्यावर आम्ही सुटतोय काय त्यांना. हा, हा बर, त्याला निवडून द्यायला. त्यांनाच निवडून देणार आम्ही. नगराध्यक्ष परी 2 उमेदवार आहेत. हा. एक सुनंदाताई आहेत आणि सुप्रिया जगताप हा, आहेत. या तिन्हीलाच आम्ही निवडून देणार. कुणाला? सुप्रियाताईला, गुंगेला आणि चंद्रगुलेला. बर, हा नगराध्यक्ष परी जगताप का मग? हा बर, आम्ही त्यांनाच निवडून देणार. चिन्ह काय त्यांचं माहित आहे का? माहित आहे कमळ. कमळ. हा बर, मनातच आहे म्हणा की. मनात आम्ही ठुलायचं, बर, काय चोरून ठेवायची काय गरज आहे का? समाजी नाव काय आपलं? पद्मिनी उंगे. गुंगे. काय वाटतं एकंदरीत मंगळवेढा शहरात? इकडे 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 काय वाटतं, आम्ही आमचं कमळ आणायचं आणि काय काय म्हणताय? कमळच आणणार आहे आमचं. कमळच आणणार आहे. सगळे कमळच म्हणाला. दुसरे पण आहेत का नाही इकडे? पण आम्हाला काय गरज नाही कोणाची, काय करायचं. नाही का? पण कशामुळे? कमळाचा माणूस आमचा आहे. आमचं आहे? काय तर करेल ना. आज कोण आहे? उतरेदारांनी काय केलं आमचं. आता हे कमळाचा माणूस आमचा आहे, ते काय तर करेल आम्हाला आशा आहे. बरं. ना करू दे, आमचा माणूस तर एक आला ग्रामपंचायत म्युन्सिपाल्टीत. बर, मग एवढे समाधान. मग काय एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर आता हे नगराध्यक्ष परीसाठी 2 उमेदवार आहेत, सुनंदाताई आवताडे आणि जगताप. कोण सरस? आम्ही जगतापाला देणार आहे. उघड सांगायचं. बर, जगतापला. जगताप का? गरीबाला गरीब. हा, बरोबर आहे. जगताप का? आम्हाला तीच आवडते. हा. आमच्याला हीच माणसं आम्हाला आवडतात. बाहेर माणसाचा काय उपयोग नसतोय. ते ढकलून देते आपल्यासारख्या. बर, आम्ही ओळखून आहे सगळं. हा, मग आपल्याला कमळच का? हा, कमळच. कमळच. आहेत का? म्हणजे मंगळवार शहरात तशी पाहायला गेलं तर कामं आहेत का? झाल्या अवतार यांच्या माध्यमातून कामं झालेत का? समाधान अवतार यांच्या माध्यमातून जायचे असतील तवाच्या तवा. आता काय, आता मध्ये ढिगार आहे सगळा करायचं. ते करायला लावायचे आपले. बर, येणाऱ्या काळात. होय, निवडून आलं का त्यांना करा म्हणायचं. ती कामं केल्याशिवाय म्हणून निवडून दिले तुम्हाला. ठाम आपल्याला बोला येते त्यांना. बर, मग एकंदरीत सर्व महिला आता इथे आहे उपस्थित, सगळे कमळच म्हणायला लागले. कमळच आहे. आमच्या सगळ्या गल्लीत कमळ आहे सगळं. बर, होय, आम्ही आणणार. मग विरोधक आहेत का नाही कोणी मग इथं? असते ते विरोध, असते ते विरोध. का कुठे माहिती विरोध? बर, पण ती येतच नाही. ते आमच्या घरापुत्र गल्लीपुत्र येत नाही. ते मग कशाला? हा हा, अजून तर कोण आलं नाही बघा विरोध. आणि आलं तर आमच्या घरात कोण, दारात गल्लीत कोण आम्हाला म्हणलं नाही तुम्ही त्यांनाच का बरं देता, आम्हाला काम मत देत नाही, एक तर आम्हाला द्या असं म्हणणार. त्यांना गरज नसल्यावर कशाला देते? एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर या ज्या भागातील महिला आहेत त्या महिलांचं एकंदरीत कमळ याचे वाटतं. एकंदरीत आता मंगळवेढा शहराची रणधुमाळी जोरात चालू आहे. एकीकडे अवताडे आहेत, एकीकडे जगताप आहेत, एकीकडे सुनंदाताई आहेत. नगराध्यक्षपदी कोण हवं असं वाटतं एकंदर आपल्याला? जगताप की अवताडे? जगताप. जगताप का? ते पहिले नगरसेवक राहिले. त्यांनी शहराच्या विकासासाठी बरीचशी कामं केली आहेत. त्यांनी नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शहराचा विकास केलेला आहे आणि शहरात त्यांचं चांगलं विजन आहे त्यांचं काम करण्याचं. आणि ते धडाडीचे नेते आहेत आणि ते सर्व त्यांच्यासोबत आदरणीय समाधान आमदार दादा असल्यामुळे, आमदारसोबत असल्यामुळं विकास केला आहे. आणि त्यांनी आमच्या मतदारसंघात शाळेसाठी 3 कोटीचा निधी दिलेला आहे. एका शाळेसाठी? एक शाळा 3 कोटी, 3 मजली शाळा गल्लीला बांधलेली आहे. बर,
आणि हे प्युअर ब्लॉक, पाण्याची टाकी, मरकुरी, तुमच्या या भागात ह्या भागात सगळा विकास. काय काय भागात म्हणतात की आम्हाला डास चावतेर ही चावतेर काय खरं आता आहे का? काय हा प्रभाव काय आहे, ह्या वर्षी जास्त पाऊस काळ झाल्यामुळं हा. डासाचं प्रमाण वाढलेलं आहे. हा. काय आणि सध्या 3 वर्ष झाले नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं तिथे काय लोकप्रतिनिधी नाहीत. हा. सगळा कारभार हा प्रशासकाच्या हातात आहे. पण त्याचं खापर या लोकप्रतिनिधी फाटता कामा नये. का एक विरोधक नेहमी असं आम्ही हे काम केलेलं आहे ते काम सातत्याने सांगत आहेत. विरोधकांचं काम कसं आहे माहिती आहे का, विरोधक जी बोलतेत तिथं चंद्रकांत गुलेने प्युअर ब्लॉकचं काम केलं समोर. काय बर प्युअर ब्लॉक पाणी, ह्या गल्लीला पाण्याची प्रॉब्लेम होता. एक दिवसाआड पाणी काळजीने येते. तिथं शासनाच्या नळाचं पाणी प्रत्येक घरी 5,000 रुपये देऊन शासन घेत होतं. तर ते पाणी प्रत्येकाला दारोदारी फुकट नेऊन सोय दिलेली आहे. ह्यांनी नगरपालिकेच्या निधीतून गावठाण हद्दवाढीत पाणीवाढ पाईपलाईन नेलेली आहे. रस्ता मंजूर केलेला आहे. जे उमेदवार जे आरोप करतायत यांच्यावर गुन्हेगारी जे आरोप होतोय आता सध्या, ते उमेदवार वार्डात राहिले आहेत का विचारा. ते प्रभागाच्या बाहेर राहतात आणि ते प्रभागावर नाव ठेवण्याचं काम करतात. बर सध्या जे उमेदवार जे आहेत ते प्रभागाबाहेर आहेत. आणि दुसरे जे उमेदवार आहेत पुरुष, ते पहिलेच त्यांनी बँकेचा भ्रष्टाचार केला आहे. ते अर्बन बँकेचा मंगळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी होते. बर आणि त्यांनी तिथं त्या बँकेमध्ये फ्रॉड केला, त्यामुळे ते 9 महिने जेलमध्ये होते. उमेदवार सध्या 9 महिने जेलमध्ये होते. त्या उमेदवाराला सोडण्यासाठी आमच्या उमेदवाराला प्रयत्न केले आणि त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी 15 कोटीचा भ्रष्टाचार केला. दुसरा दरोडेखोर सांगोल्यातून इथं मंगळ्यात आलाय प्रचार कराय. तो त्याचा साथीदारच आहे. हे दोन्ही मिळून खाऊ. मंगळ्यानं ती आम्ही मिळून खाऊ. आपण दोघं मिळून खाऊ. आणि तो आता इथून प्रचार करून लोकप्रतिनिधी सांगतोय असं करा तसं करा. ही दोघंच खाल्लेली ह्यांनी. आणि त्यांचे जे आता उमेदवार त्यांच्या वडिलांनी मराठा महासंघाने एक बँक काढली होती. ती बँक आपण जिरोडी सगळ्या आपतिष्टांना करी देणार. समाजातील लोकांनी त्यांना एवढं हे कारनामे असून मग पक्षाने उमेदवारी का दिली गेली. त्यांचे नाही पक्षाने नाही, त्यांचं कसं आहे, लोकांचं बघा वाकून आपलं ठेवा झाकून, अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. काय आणि त्यांचं काम कसं आहे, मी आहे साजूक तू असं वराड शिंदळ तर ह्या बाबतीत असं त्यांचं मत आहे. काय त्यांचं इनबाई शिंदळ तर वराड किती शिंदळ हे असं त्यांचं काम आहे. आपलं झाकासाठी पुढच्या आरोप चालू आहे त्यांचे. काय त्यांच्या घरापाशी जो ब्लॉक केला, खंडोबा देवस्थानचं प्रगती केली, ते मंदिर एक पाडलं गेलं म्हणते त्या ठिकाणी ताबा घेतला. बाळूमामाचं मंदिर विजापूर असलं काय नेमकं ते हद्दीच्या बाहेर आहे. तो प्रश्न हद्दीच्या बाहेरचा आहे. 4 किलोमीटर हद्दीवर तो प्रश्न इथं मतदारसंघात येऊ शकत नाही. काय ते दुसरे वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा ती. काय ते तिकडचे उमेदवार त्यांनी घेतलेला नाही, ते ह्यात काय संबंध येत नाही. म्हणजे मग नगरपालिकेच्या क्षेत्रात नाही. नगरपालिका क्षेत्रात नाही, ती 5 किलोमीटर बाहेर आहे शहरापासून. ते खरं आहे का मग काय नाही ते ती काय आता शेवटी विरोधकात एकमेकाच्या त्यात काय आम्हाला तथ्य माहित नाही त्यातलं. बर मग आता ते रतनचंद शहा परत किसनलाल मर्दा ह्यांचा फोटो वापरून विरोधकाने असं देखील बोललं. त्यांचा फोटो वापरून त्यांना दावायचा की आम्ही लई चांगला आहे. काय ह्यांनी एक आपूट बँक जिरवली, मराठा नागरी पतसंस्था. दुसरी बँक ह्यांना कर्मचारी म्हणून अरुण बँकेला ती बँक जिरवली. त्या बँकेनं कामं सोडून आता त्यांनी दुसरा उद्योगधंदा नवीन चालू केला आहे. आणि त्यांच्या प्रचारासाठी दुसरं सांगोलनं पार्सल मागवलं इथं. आणि ती इथे येऊन पार्ट्या दिल्या. त्या अरुण बँकेच्या दरोडेखोऱ्यातनं जे पैसे मिळत आहेत त्यातनं तो फार्म हाऊसवर येऊन पार्ट्या देऊन लोकांची जनजागृती करतो. ही म्हणते दारू अंडी मटण पार्ट्या रोज चालू आहे त्यांच्या. काय वाटतं एकंदरीत आता कोण बाजी मारेल. सध्या मंगळा शहरात भाजपचं वारं आहे आणि कमळच फुलणार आहे. नगराध्यक्षपदी अजित जगताप यांच्या मंडळीत निवडून येणार आहेत. काय नाम आहे, काय नाव काय आपलं. दत्ता शिंदे. दत्ता शिंदे काय करताय. मी हाऊस वायरिंगचे काम करतोय. इकडे थोडं सावलीत या जरा उंच. मग ते काय म्हणताय. लाईट फिटिंगची कामं करत असतो. काय वाटतं एकंदरीत आता रणधुमाळ चालू आहे, कोण व्हावं नगराध्यक्षपदी, कोण विराजमान व्हावं. नगराध्यक्षपदी सध्या अजित जगताप. का सगळं अजित जगताप सुप्रिया जगताप असं विरोधक कोण आहेत का नाहीत मंगळला तर विरोधकचं तसं काय सांगता येत नाही. पण अजित जगतापचं कसं आहे, त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते भरपूर आपल्या नजरेसमोरच आहे. ते काय जे काय सांगताय ते काम सांगताय. आहेत का पण झाले ते कामं तशी विकासाची कामं तसं सांगायचं म्हणलं तर भरपूर झालेले आहेत. आता कोणत्या ह्याचं म्हणून सांगायचं. विरोधक सातत्याने टीका करतात, काय कामं झालं नाहीत, काय नाही ते नाही. शेवटी राजकारण आहे. आता शेवटी कोण कोणाला कसं स्वतःचं सदस्यत्व यावं म्हणून काही ना काही प्रयत्न करणारच ना. कोण बाजी कोण मारेल.
बाजी सध्या भाजप पूर्ण मनवे हां ह्या भागात तरी सध्या कमळ फुलेल. कुठला भाग आहे? 4 नंबर प्रभाग आहे. 4 नंबर प्रभाग. काय विरोधकांची कामं आहेत का इथं? विरोधकाचे तर नाही आता ते राहुल गुले म्हणून जे आहेत ना सदस्य ते आता सध्या नवीन आहेत. त्यांची ते कसं शेतकरी संघटनेची त्यांनी जे काय कार्य केलं आहे ते त्यांनी काय सध्या समाजकार्यामध्ये म्हणून इथं तर काय नाही केलेलं, पण बाहेर काय जे शेतकऱ्यासाठी केलं असेल ते त्यांनाच माहिती आहे. प्रभागात नाही काम. नाही त्यांची प्रभावात काहीच नाही. ते आता सध्या त्यांचं सदस्यत्व नवीन आहे. चंद्रकांत गुले यांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये हे ब्लॉक बसवणे, हाय मास्ट बसवणे. कसं आहे आमच्याच घराजवळील एक कार्यकर्ता होता, त्यांनी बोट दाखवेल त्या ठिकाणी हाय मास्ट बसवून दिले. ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी असं पूर्ण म्हणजे त्यांनी स्वतःहूनच सगळं कार्य केलेलं आहे. जे काय असेल ते काम सांगतंय. यंदा मग काय मंगळवेढ्यात 100% कमळ फुलणार आहे. कमळ.